ऐरोली सेक्टर 8 क्रांतीवीर नाना पाटील उद्यानामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऐरोली भाजपा मंडळ अध्यक्ष राजेश मढवी, प्रभाग क्रमांक 5 व भाजपा नगरसेविका रेश्मा राजेश मढवी यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावा झाडे जगवा एक पेड़ माँ के नाम असा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी गुलमोहर, अशोका, वटवृक्ष, जांभूळ, बेल, निलगिरी असे विविध 30हून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेविका श्रेया सुदर्शन जिरगे, भाजपचे ऐरोली विधानसभा प्रभारी अरुण पडते, समाजसेविका ममता जोशी, समाजसेवक अभिजित जोशी, संपदा केजकर, शिवा बोरकर, जयश्री पाटील, अजिंक्य पाटील, भक्ती पाटील, शर्मिला केणी, सौरभ केणी, हितेश मढवी, स्वयं मढवी, विनोद जागीरदार, हरिदास गोरडे, सचिन गुरव, कैलास काटे, विलास वाघमारे तसेच बहुसंख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांनी कार्यक्रमात भाग घेऊन उपस्थित राहिल्याबद्दल आभार प्रकट करण्यात आले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्ते, मी रेश्मा राजेश मढवी, नगरसेविका प्रभाग क्रमांक 5 ची। आमच्या आदरणीय गणेश नाईक साहेब हे महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची अशी म्हणणं आहे की जितकी जास्त आपण झाडं लावणार तितकं पर्यावरण शुद्ध राहणार, कारण की प्राणवायू हा झाडांमधूनच येतो। त्याच्यामुळे मानस ठेवलेला आहे नाईक साहेबांनी आणि त्यांचं मानस आम्ही पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार। त्यांनी नवीन योजना आणली आहे की सुरंगीचं झाड लावा, जे कोकणात अतिशय प्रसिद्ध आहे। एप्रिल महिन्यामध्ये फुलणारा जो झाडाचा फूल आहे त्याचा दरवळ हा अर्धा किलोमीटरपर्यंत असतो आणि त्याच्याने जो सुगंध येतो तिकडचं वातावरण आनंदमय ठेवण्यासाठी फार उपयोगी असतो। म्हणून आपण नेहमी मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये कोकणाकडे धाव घेतो। तर तसाच कोकणासारखा सुंदर असं वन आपल्या इथेही या बिल्डिंगच्या कॉन्क्रीटयुक्त शहरामध्ये व्हावा हीच आमची सदिच्छा। त्याच्यामुळे आम्ही झाडं लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। अनेक प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत। पिंपळासारखी झाडाची अतिशय युगोनयुग चालत असतात आणि मोठी होऊन वटवृक्षासारखी वडांची झाडं, आम्ही बेलपत्राची झाडं, असे अनेक झाडं जी उपयुक्त असतात, वायू शुद्धीकरणासाठी महत्त्वाचे असतात, अशा झाडांचं लागवड करून आणि त्यांचं रोपण करून आम्ही इथे पर्यावरणाला हराभरा आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर मी सगळ्या जनतेला अपील करेन की जितका कमी प्लास्टिकचा उपयोग करता येईल तितका करा, प्लास्टिक टाळा, जेणेकरून आपला पर्यावरण चांगला राहणार। कारण की प्लास्टिकमुळे उद्भवणारे अनेक रोग, आपला म्हणजे महत्त्वाचा रोग म्हणजे आणि खूप घातक रोग म्हणजे कर्करोग, ह्याचा मूळ कारण आहे प्लास्टिक। तो अनेक प्रकारच्या आपल्या प्रदूषणामधनं म्हणा किंवा जेवणामधून म्हणा आपल्या नकळत आपल्या आहारामधनं आपल्या पोटात जातो। कारण की आपण मुळातच प्लास्टिक जो आहे कुठेही व्यवस्थित त्याची योजना न करता कुठेही टाकून देतो, तो अननेसेसरी आपल्याला कुठूनही घातकच ठरतो। म्हणून प्लास्टिकचा प्रादुर्भाव हा टाळत राहा आणि पर्यावरण जेवढा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करता येईल आपल्याकडनं तेवढा स्वच्छ ठेवा, एवढं म्हणेन। आणि सगळ्या लोकांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी श्रेया सुदर्शन जिरगे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 5। आमचे नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेब व महाराष्ट्राचे वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांनी सूचना केल्याप्रमाणे आम्ही आज आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्वक सेलिब्रेट करत आहोत। त्याच निमित्ताने मी सर्व जनतेला हा संदेश देईन की आपले लाडके पंतप्रधान मोदीजी यांनी पण सांगितल्याप्रमाणे एक पेड़ माँ के नाम हे सगळ्यांनी आज ठरवून घराच्या बाहेर पडून आपण सगळ्यांनी एक पेड़ माँ के नाम किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने लावायचं आहे। तसेच
जागतिक पर्यावरणानिमित्त हेही सांगू इच्छिते की आपण महिला खूप काही करू शकतो. त्या अनुषंगाने आपण घरात प्लास्टिकचा उपयोग कमी करायचा आहे. जास्तीत जास्त ज्या गोष्टी पर्यावरणाला घातक नाही आहेत अशा गोष्टींचा घरात उपयोग करायचा आहे. तसेच पाण्याची पण समस्या आपल्याला भेडसावत आहे. वायू प्रदूषण पण आपल्याला खूप प्रमाणात भेडसावत आहे. याचं एकमेव कारण आहे की आपण पर्यावरणाकडं खूप दुर्लक्ष केलेलं आहे. असं न करता सर्वांनी आपण ह्या समाजाचं देणं लागतो. या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हे एक पाऊल पुढं टाकून आपण हा सगळा विचार करून प्लास्टिकचा उपयोग कमी केला पाहिजे. तशीच विजेची बचत केली पाहिजे आणि पाण्याचा उपयोग पण कमी प्रमाणात केला पाहिजे. धन्यवाद. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. सर्वप्रथम जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो. आज जागतिक पर्यावरण दिन हा संपूर्ण भारतभर साजरा होतो आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फक्त झाडं लावणं नाही तर ती झाडं जगवणं हा एक कार्यक्रम आहे. त्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज एक झाड स्वतःचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि ते नुसतं स्वीकारलं तर रोज त्याला पाणी घालणं, वेळोवेळी खत घालणं आणि ते झाड वाढवणं हा एक उद्देश आहे. पर्यावरणाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना माझा विनंती आहे की आपण सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जागतिक पर्यावरण दिनच्या उद्देशाने लोकांनी त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवून देशाला आणि राष्ट्राला सर्वप्रथम आणण्यासाठी मदत करा. नमस्कार, मी सौभाग्यवती ममता अभिजित जोशी, प्रभाग क्रमांक 3ची समाजसेविका. महाराष्ट्राचे वनमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली विविध अभियान आयोजित केले आहेत. त्यांपैकी एक आहे वृक्षारोपण अभियान. त्यात संकल्पना केली आहे की 300 करोड झाडं लावण्यात येतील. तसेच जनावरांना हे रेस्क्यू करणे व इतर काही जसे AI संकल्पना तर तेही लावण्यात आलेले आहे. व आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यातर्फे एक पेड माँ के नाम, आपण ज्या भूमीवर राहतो त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या भूमीला सन्मान म्हणून एक पेड लावावा हीच विनंती आहे. आणि सध्या विजेची आणि पाण्याची खूप कपात झाली आहे, तर जिथे आवश्यक असेल आपण विजेचा देखील बचाव करावा आणि प्लास्टिकचा वापर कमीत करावा आणि खूप झाडे लावावी. धन्यवाद आणि सर्वांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव स्वाती संदीप टिल्लू, पालिकेचं स्वच्छाग्रही ओळखपत्र प्राप्त नागरिक आणि अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेली आहे. पर्यावरणासाठी गेली 15 वर्ष आम्ही स्वतः काम करतो आणि जनजागृती करतो. अनेक संस्थांशी जोडलेलो, अनेक सामाजिक घटक सामील आहेत. सध्या आमचं पंचपरिवर्तन अंतर्गत शून्य कचरा व्यवस्थापन हे काम चालू आहे आणि त्यासाठी खत निर्मिती, प्लास्टिक संकलन, ई-वेस्ट संकलन, झाडं लावणं तर आहेच आणि सध्या आम्ही हे बायो एन्झाईम याचं वापरतो आहे आणि ह्याचा प्रचार प्रसार करतो आहे. हे वापरायला अतिशय सोपं आहे आणि पाणी प्रदूषण कमी करण्यासाठीचं हे उत्तम साधन आहे. घरगुती फिनेल म्हणू शकतो याला. फळांच्या साली, गूळ, पाणी आणि ताक एवढ्या माफक घरगुती घटकांपासूनच हे बनतं आणि फक्त 1.5 महिन्यात हे तयार होतं. घरी हे बनवायचं आणि घरच्या सगळ्या स्वच्छतांसाठी हे एकच लिक्विड असतं. म्हणजे याच्यामुळे जे घरात येणारी सगळी केमिकल्स आहेत, फिनाईल, हार्पिकसारखी, ही सगळी बंद होतात आणि आपलं घर रसायनमुक्त होतं. त्याचबरोबर आपल्याकडनं जे जाणारं सांडपाणी आहे तेही रसायनमुक्त होण्यास मदत होते आणि हा आपल्याकडनं खरा खारीचा वाटा होईल. कारण यंदाची पर्यावरण दिनाची थीम आहे ती चर्चा नको, कृती हवी. तर ही कृती आपण प्रत्येक नागरिक स्वतःच्या घरी करू शकतो. वर्क फ्रॉम होमसारखं एकदम सिंपल आहे. बायो एन्झाईम हा शब्द गुगलमध्ये टाकल्यावर जेवढी माहिती येईल तेवढी सगळी तुम्हाला उपयोगी आहे. तसंच आम्ही सगळ्या कार्यकर्त्याही हे लोकांना घरोघरी जाऊन शिकवतो आणि शाळांमध्येही हे स्वच्छतेसाठी याचा वापर सुरू झालेला आहे. ऐरोलीतली ज्ञानदीप शाळा हे लिक्विड बनवून त्यांच्या स्वच्छतेसाठी वापरते आणि सिवूरची पण एक शाळा आहे. तर असं नवी मुंबईत आमचा प्रचार प्रसार चालू आहे. तर सर्व नागरिकांनी याचा विचार करावा आणि आपलं घर रसायनमुक्त करावं आणि अगदी माफक किमतीमध्ये हे लिक्विड तयार होतं. तर पाणी प्रदूषण कमी करण्याचा हा उत्तम उपाय आहे, घरगुती उपाय आहे.
धन्यवाद. आपल्या देशातील सर्वात मोठं मातृसंघटन विश्व मांगल्य सभा, त्यातला ऐरोली नगर आणि भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी राजेशजी मडवी, रेश्माताई ह्या सगळ्यांची खूप खूप मदत झाली. त्यांच्या आधी मी आभार मानते. आणि खरं तर एक दिवस पर्यावरण दिवस न करता प्रत्येक दिवस हाच पर्यावरण दिवस असावा व्हायला पाहिजे, ही याची काळाची गरज आहे. या ठिकाणी आज आपण पिंपळ, बेल, कांचन यासारखे वृक्ष तर लावलेले आहेत, त्यासोबत बरेच औषधी वृक्ष पण आपण लावलेले आहेत. आज जसं सगळ्यांनी मिळून इथे एके ठिकाणी आपण हा उपक्रम केला, तसं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम होणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे फक्त 5 जून हा पर्यावरण दिन न करता सगळेच दिवस हे पर्यावरण दिवस असावेत. आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे एक पेड माँ के नाम ही आपण जी घोषणा आहे त्याची ती प्रत्येकाने प्रत्यक्षात उतरवण्याची फार फार गरज आहे. कारण की हे झाड आणि हे सगळे वृक्ष हाच आपला ऑक्सिजन आहे, हेच आपले प्राणवायू आहेत. आणि जर आपल्या पुढच्या पिढ्या सशक्त सक्षम जर करायच्या असतील तर हे प्राणवायू जपणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने, मग ती महिला असो, पुरुष असो, लहान मोठं कोणी असो, रोज एक झाड जरी लावलं तरी आपला भारत पुन्हा पूर्वीसारखा सुजलाम सुफलाम होईलच. आणि प्रत्येकाने या दृष्टीने विशेष प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. त्यासोबतच सगळ्यात मोठा भस्मासूर आहे तो प्लास्टिकचा. प्रत्येकाने मनापासून अगदी ही तळमळीनं हा प्रयत्न केला पाहिजे की मी किती कमीत कमी प्लास्टिक वापरेल आणि ह्या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून मी स्वतः किती योगदान देऊ शकेल, हा विचार प्रत्येक घरातून प्रत्येक मातृशक्तीने करणं खूप खूप आवश्यक आहे. तरच आपला देश पुढे चालून जे आपण स्वप्न बघत आहोत विश्वगुरू होण्याचं, ते प्रत्यक्षात येऊ शकेल. परत एकदा राजेशजी आणि रेश्माताई यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा एक खूप सुंदर उपक्रम इथे राबवला गेलेला आहे वृक्षारोपणाचा. मी एक छोटासा POV देते. आपण जसं आता म्हणतो की बायो एनर्जी वगैरे खूप ॲडव्हान्स्ड फील्ड्स आहेत, यात खूप रिसर्च चालू आहे. तर ह्याची ओळख एकदम लहानपणीपासून फक्त कोणते वृक्ष आहेत, ते कोणतं पान आहे, हे कोणत्या वृक्षाचं आहे, कोणते फळं आहेत, त्याचे गुणकारक तत्व काय आहे, ह्याच्यापासून सुरू होऊ शकतं. इथे गार्डन, चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड आहे, मुलं खेळतात, त्यांच्या आजूबाजूला वृक्ष असले तर त्यांची ओळख होईल. आजकाल ते खूप कमी झालेले. आई बाबा म्हणतात हे झाड ह्याचं आहे, हे झाड ह्याचं आहे, तेवढं लवकर या जनरेशनला ओळखता येत नाही. तर ही सिंपल गोष्ट आहे जी आपण आता इथून सुरू करू शकतो. तर खूप मजा आली. म्हणून मी आहे, माझ्याहून लहान मुलं पण इथे आहेत, सगळेजण सगळ्याकडनं सहभागी झालेले आहेत. तर या उपक्रमासाठी खूप खूप धन्यवाद. पर्यावरण दिवस के उपलक्ष्य में हमारे वन मंत्री श्रीमान गणेश जी नायक साहब, उनके मार्ग का खाली हमारे रेशमा मेडवी मैडम ने जो ये सेक्टर 8 गार्डन में पर्यावरण का जो प्रोग्राम रखा है, इतने अच्छे और सुंदर झाड़ राजेश मडवी और इनके सबके सहयोग से जो लगाए हुए हैं, उससे ऑक्सीजन मिलता है. और सब आदमी को पर्यावरण के दिवस में अपनी प्लास्टिक का यूज नहीं करना चाहिए और ज़्यादा से ज़्यादा झाड़ लगाने चाहिए. प्रत्येक व्यक्ति एक झाड़ यदि ये लगाता है तो पूरे भारत में ऑक्सीजन की कमी भी कम हो जाएगी. और झाड़ से जो ऑक्सीजन की कमी की वजह से जो सारी बीमारियां फैलती है वो भी कम हो जाएगी. आज जो इतना अच्छा कार्यक्रम राजेश मडवी और रेशमा मडवी और जिरगी मैडम ने यहाँ पे रखा, उसके लिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ. धन्यवाद.